वक्फची संपत्ती मालमत्तेच्या स्वरूपात स्थावर आणि जंगम अशा दोन्ही स्वरूपाची असू शकते। मुस्लिमांसाठी पवित्र, धार्मिक किंवा धर्मादाय ठरत असलेल्या कोणत्याही परोपकारी कारणासाठी ही संपत्ती दान केलेली असू शकते। एखाद्या मालमत्तेचा दीर्घ कालावधीसाठी धार्मिक किंवा धर्मादाय हेतूसाठी वापर केला जात असल्यास ती वक्फ मानली जाऊ शकते। या मालमत्तेचा वापर सामान्यतः शैक्षणिक संस्था, दफनभूमी, मशिदी आणि निवारागृह चालवण्यासाठी केला जातो। वक्फासाठी मालमत्ता देणाऱ्या व्यक्तीला आपली मालमत्ता परत घेता येत नाही। कायद्याने त्या मालमत्तेला कायम वक्फची मालमत्ता म्हणूनच संरक्षण मिळते। वक्फासाठी दिलेल्या जमिनी आणि मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वक्फ बोर्ड तयार करण्यात आले आहे। या जमिनीचा गैरवापर आणि अवैध मार्गाने तिची विक्री थांबवण्यासाठी वक्फ बोर्डाची निर्मिती केली आहे। सध्या एक केंद्रीय आणि 32 राज्य वक्फ बोर्ड आहेत। वक्फ बोर्डाकडे 2009 पर्यंत 4 लाख एकर जमीन होती, जी काही वर्षात दुप्पट झाली। 2023 मध्ये अल्पसंख्याक मंत्रालयाने लोकसभेत सांगितले होते की डिसेंबर 2022 पर्यंत वक्फ बोर्डाकडे एकूण 8,65,000हून अधिक मालमत्ता असून 9,40,000 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा अधिकार आहे। वक्फ बोर्डाच्या मालकीच्या बहुतांश जमिनींवर मदरसे, मशिदी, दफनभूमी आहेत। रेल्वे आणि कॅथोलिक चर्च नंतर वक्फ बोर्ड हे तिसरे सर्वात मोठे जमिनीचे मालक आहे।